Hello everyone. In this session we are going to learn about practical number 5. Okay. So this is our fourth practical of the series. In the last two practicals we have learned about the impact loading. शेवटच्या दोन प्रॅक्टिकल मध्ये आपण इम्पॅक्ट लोडिंग बघितलं होतं. द इफेक्ट ऑफ इम्पॅक्ट लोडिंग थ्रू चारपी अँड आयझॉड टेस्ट. चारपी आणि आयझॉड टेस्टमुळे इम्पॅक्ट लोडिंगचा काय परिणाम होतो मटेरियलवरती, impact load act कसा होतो, what happens to that particular material, that all we have studied in the last two practicals. Okay, in this practical we are going to see what happens due to compression on the ductile material. Ductile material वरती, ductile materials means what, the materials that have the property of ductility, जे मटेरियल ताणले जाऊ शकतात. ओके, अशा मटेरियलला आपण डक्टाईल मटेरियल्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल MS असेल, आपला MS म्हणजे माइल्ड स्टील असेल, ॲल्युमिनियम असेल. सो लाईक दॅट जे आपले डक्टाईल मटेरियल्स आहेत त्याच्यावरती व्हॉट एक्झॅक्टली हॅपन्स ड्यू टू कॉम्प्रेशन दॅट वी आर गोइंग टू सी. ओके, सो फिफ्थ प्रॅक्टिकल ऑन पेज नंबर 28 ऑफ द मॅन्युअल यू विल गेट दिस प्रॅक्टिकल नंबर 5, compression test of ductile materials. Okay, so when we move forward in this practical we can find a compression testing machine. Here आपल्याला compression testing machine दिसेल, and by using such a compression testing machine we are going to carry out this particular practical. Compression testing machine चा वापर करून आपण हे प्रॅक्टिकल कॅरी आउट करणार आहोत. ओके, सो इन दिस we are going to see for MS only. MS चा बार घेऊन आपण चेक करणार आहोत. ओके, सो on this page, on page number 32, point number 15, you will have the heading observation and calculations. The observation आणि calculation मध्ये तुम्ही लिहाल material of the sample is equal to mild steel. Mild steel means what? MS. ब्रॅकेट मध्ये लिहिणार तुम्ही MS. material of sample काय लिहिणार? mild steel, आणि ब्रॅकेट मध्ये लिहा MS. The second point is diameter of the sample. Okay, so to find out the diameter of sample, let's go through a video where we have conducted the practical actually. Okay, so we'll find a vernier caliper. This is the MS bar. We are going to put the MS bar in the vernier caliper and we are going to check the size of this particular MS bar. या MS बारचा आपण जी साईज आहे, आपला जो MS चा बार आहे त्याची साईज जी आहे ते आपण अशा पद्धतीनं तो कॉम्पोनंट वर्नियर कॅलिपरमध्ये ठेवून चेक करणार आहोत. ओके, सो इन युअर EME सिलेबस वी हॅव स्टडीड द यूज ऑफ वर्नियर कॅलिपर. आता इथं आपला वर्नियर कॅलिपर जो आहे, वेन यू लुक ॲट हिअर यू विल सी दॅट दिस लाईन ऑन द वर्नियर स्केल. आता लक्षात घ्या, वर्नियरवरती दोन स्केल असतात. ही जी वरची स्केल आहे मोठी त्याला आपण म्हणतो वर्नियर स्केल, आणि ही जी खालची स्केल, ही जी वरची लाईन, वरची जी स्केल आहे इथे जे तुम्हाला नंबर दिसतात, जसं की 0 असेल, हा 10 असेल, हा 20 असेल, हा 30 असेल, इथला 40 असेल. लाईकवाईज ऑल दिस रिडिंग्स विल कम अंडर द मेन स्केल. हे जे रिडिंग जातात ते कशामध्ये येतात? मेन स्केलमध्ये येतात. आणि इथे जे तुम्हाला 0, 1, 2 हे जे काही दिसतंय दोज ऑल विल कम अंडर युअर वर्नियर स्केल. याला आपण वर्नियर स्केल म्हणतो. हे झालं तुमचं मेन स्केल रिडिंग आणि हे झालं तुमचं वर्नियर स्केल रिडिंग. नाव व्हेन यू लुक ॲट द रिडिंग, आता चेक करताना काय करायचं, हा जो तुमचा वर्नियर स्केलवरचा 0 आहे तो कुठे येतोय बघायचा. नाव यू कॅन सी ओवर हिअर दॅट दिस 0 इज कोलिनियर टू दिस 20. तुम्ही बघू शकता व्यवस्थित की हा जो 0ची लाईन आहे ती 20च्या लाईनची कोलिनियर आहे. जे जर असं व्यवस्थित पाहिलं तुम्ही तर 0ची लाईन आणि 20ची लाईन तुम्हाला एकच दिसेल. सो द डायमीटर ऑफ अवर MS बार वी विल टेक इट ॲज 20 mm. किती घेणार आपण डायमीटर ऑफ सॅम्पल? इट इज 20 mm. Okay, you have studied in EME how to find out the list count and all those things, and using that we are going to find the dimensions of this particular MS bar. ते सगळं आपण MS बारचं डायमेन्शन फाइंड आउट करणार आहोत. आता राहिला याची लेंथ. सो टू फाइंड आउट लेंथ विल पुट इट वर्टिकली. असं त्याला आपण उभा ठेवू. ओके, उभा ठेवून वी आर गोइंग टू फाइंड आउट द लेंथ. सो यू कॅन सी हिअर the 0 is just after the second line of 50. ही लाईन जर 50 ची असेल तर नेक्स्ट लाईन जी असेल ती 51 ची असणार आहे, आणि आपला हा जो 0 दिसतो तो 0 ह्या 51 लाईनच्या पुढचा आहे.
ओके, सो द रीडिंग ऑन युअर मेन स्केल रीडिंग इज 51. सो रफमध्ये कुठेतरी 51 लिहून ठेवा. ओके, पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगतो. रफमध्ये कुठेतरी 51 लिहा. ओके, सो 51 पॉईंट. आता पुढे काय, सो वेन यू गो थ्रू द नेक्स्ट रीडिंग्स यू विल फाइंड दॅट this line, this particular line, this fourth line from 2 is co-linear with this scale. ओके, या दोन नंतरची जी 8वी लाईन आहे, 4थी लाईन आहे ती कोलिनियर आहे. समजतंय ना. दिस 2 म्हणजे काय, हा जो 2 आहे तो इंडिकेट करतो 0.2. म्हणजे तुमची जी ती स्केल आहे याचं रिडिंग आता किती झालंय 51.2. आणि ही जी पुढची लाईन आहे ही लाईन तशी 4थी, पण त्याला आपण मल्टिप्लाय बाय 2 करणार, म्हणजे 4 × 2 8 झालं. त्यामुळे तुमची रिडिंग जी आहे ह्या पर्टिक्युलर याच्यासाठी किती येणार 51.28. समजतंय. 51 इज युअर मेन स्केल रिडिंग. ओके, ही 4थी लाईन तुमची कोल लिनियर दिसते, ही 4थी लाईन आणि ही लाईन एकच लाईन दिसतात. ही जी लाईन आहे ही 2 नंतरची आहे त्यामुळे 51.2 आणि त्याच्या पुढे ही 4थी लाईन आहे त्या 4ला तुम्ही मल्टिप्लाय करणार कशानं 2 न. हे 2 आहे म्हणून नाही, येते काय लक्षात. ह्या 2चा आणि त्याचा काही संबंध नाही. तुमच्या व्हर्नियरचा जो लिस्ट काउंट आहे तो 0.02 असतो त्यामुळे. ओके, ऑर इन अदर सेन्स दुसऱ्या पद्धतीने आपण कसं करू शकतो, दिस इज युअर 14th लाईन. ही जी लाईन आहे तुम्ही जर इथून मोजत गेलात देन दिस लाईन विल बी युअर 14th लाईन. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 ही 14th लाईन आहे. सो 14th लाईन किंवा 14th डिव्हिजन इंटू लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियर स्केल. व्हर्नियर लिस्ट काउंट ऑफ व्हर्नियरचा लिस्ट काउंट आहे तुमचा 0.02. सो 14 × 0.02 विल गिव्ह यू 0.28. ओके, हा 0.28 तुम्ही जो आधीचा 51 फाइंड आउट केला आहे त्याच्यामध्ये ऍड करणार. सो युअर रीडिंग विल बी 51.28. हे लक्षात घ्या. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे जे आहे हे तुम्हाला प्रॅक्टिकली इंडस्ट्रीमध्ये पण लागणार. ओके, व्हर्नियर यू आर गोइंग टू यूज एव्हरीवेअर. मेकॅनिकल इंडस्ट्रीमध्ये जिथं जिथं तुम्ही जाल तर तुम्हाला व्हर्नियर कॅलिपर हा वापरता आलाच पाहिजे, हे लक्षात घ्या. ओके, सो लेंथ ऑफ सॅम्पल हिअर विल बी 51.28. समजतंय. देन लिस्ट काउंट वगैरे हे जे आहे ह्या गोष्टी आपल्याला नाही आहेत. आपला जो मशीन आहे आपल्याकडे जो मशीन अवेलेबल आहे त्याच्यामध्ये लिस्ट काउंट वगैरे असं काही स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही आहे. ओके, सो मुव्हिंग फॉरवर्ड, ना दिस इज अवर मशीन. ही आपली मशीन आहे. समजतंय. ही आपली लोड सेल आहे. इथे जे तुम्हाला दिसतं इट इज लोड सेल. लोड जो दिसतो तुम्हाला हा किलो न्यूटन मध्ये दिसणार. द लोड व्हॉट यू विल हॅव विल बी इन किलो न्यूटन. ओके, बिलो दॅट इज आवर मशीन. हिअर वी आर गोइंग टू प्लेस द MS बार. इथं मध्ये आपण मशीनच्या मध्ये आपण MS चा बार पुट करणार. ओके, ह्या लिव्हरला टाईट करून आपण लोडिंग करणार आहोत. ओके, बाय टायटिंग द ऑल द लिव्हर्स वी आर गोइंग टू स्टार्ट द पर्टिक्युलर मशीन. ओके, सो द मशीन हॅज बीन स्टार्टेड. मशीनचं नाव वगैरे इथं तुम्हाला दिसेल. वेन युल कम हिअर यू विल फाइंड द नेम ऑफ द मशीन. इट्स ऑल द डिटेल्स आर प्रोव्हाइडेड इन द चार्ट ओवर हिअर. ओके, सो आफ्टर स्टार्टिंग द मशीन now the machine is okay. त्या मशीनचा जो आवाज आहे तो असा येईल. The load is increasing. Okay, as the load increases the deformation will also increase. लक्षात घ्या, कॉम्प्रेशन मध्ये आपण काय करतो, आपल्या मटेरियलला आपण दोन्ही ऍक्सिसनं प्रेस करतो थोडक्यात. सो इन कॉम्प्रेशन व्हॉट ऍक्च्युअली विल हॅपन, द लेंथ ऑफ द कॉम्पोनंट विल डिक्रीज. ओके, अँड इट विड्थ माइट इन्क्रीज. त्याची विड्थ वाढू शकते आणि त्याची जी लेंथ आहे ती लेंथ जी आहे ती कमी होणार. ओके, सो द लोड इज इन्क्रीजिंग. तुम्ही बघू शकता इथं किलो न्यूटनमध्ये लोड वाढतेला दिसतोय आपल्याला. ओके, सो फायनली इन यू गो हिअर. आता लोडचा रिव्हर्स झालेलं दिसतंय बघा तुम्हाला. लोड इज रिव्हर्सिंग. वाय, वेन आफ्टर अटेनिंग द मॅक्झिमम व्हॅल्यू द लोड विल ट्राय टू रिव्हर्स. ओके, तुमचा जो लोड आहे तो रिव्हर्स होणार कधी, वेन इट अटेन्स द मॅक्झिमम व्हॅल्यू. ज्या वेळेला मॅक्झिमम व्हॅल्यू अटेन होईल त्या लोडची त्याला तो रिव्हर्स होणार. ना व्हॉट यू फाइंड ओव्हर हिअर इज दॅट मॅक्झिमम लोड
So here in the manual, what you have to do, in serial number 1 you have to write the compressive load P in terms of Newton. The value obtained over here is in kilonewton. इथे जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती किलोन्यूटन मध्ये असल्यामुळं इन मॅन्युअल जो तुम्हाला लिहायचा एक्झॅक्टली तिथं तो न्यूटन मध्ये लिहिणार. सो द रीडिंग यू कॅन सी ओवर हियर इज 251.5 kilonewton. So while writing here, what you will do, you will write here 251.5 into 10⁻³ Newton. येते लक्षात? What is the value? 251.5 into 10⁻³ Newton. Now compressive stress is equal to P upon A. What is P? P is the value of load. इथं जो लोड मिळेल तो P घ्याल. A is the area or the cross sectional area of the bar. आपला जो स्पेसिमन आहे किंवा जो सॅम्पल आहे त्याचा क्रॉस सेक्शन एरिया आपण घेणार. आता लक्षात घ्या, व्हॉट विल द एरिया इन दिस केस. आपला जो सॅम्पल होता तो काय होता, तो MS चा बार होता. त्याचा क्रॉस सेक्शन जर तुम्ही बघितला असेल तर तो सर्क्युलर होता, राईट. द डायमीटर ऑफ द सॅम्पल वॉज 20 mm. इथं जे आपण डायमीटर घेतलं ते किती होतं, 20 mm होतं. सो ॲज अ डायमीटर इज 20 mm, द एरिया विल बी π/4 into 20 square. तुम्हाला माहित आहे एरिया ऑफ सर्कल इज π/4 into d square. ते लॉजिक वापरून आपण काय करणार, डायमीटर ऑफ सॅम्पल फाइंड आउट करणार. सो इट विल बी इक्वल टू π/4 into 20 square. यू विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस. ए ची व्हॅल्यू π/4 into 20 square तुम्ही घ्याल, कॉम्प्रेसिव्ह लोड घ्याल, ओके, अँड यू विल फाइंड द व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस. ही व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायची आहे अँड तुम्हालाच लिहायची आहे. यू हॅव टू फाइंड द व्हॅल्यू युझिंग द कॅल्सी अँड यू हॅव टू राईट. ओके, आय एम गोइंग टू चेक दॅट. इथं ते चेक होणार आहे, त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित लिहा. डायल गेज रिडिंग लक्षात घ्या. इन दिस केस नो डायल गेज वॉज युज्ड. ठीक आहे, आपण डायल गेज वापरला नाही. मग त्याच्याऐवजी काय घेतलं आपण फायनल लेंथ घेतलेली आहे. सो स्क्रॅच दिस डायल गेज रिडिंग. हे डायल गेज रिडिंगच्या ठिकाणी स्क्रॅच करा आणि ह्याच्या खाली लिहा फायनल लेंथ. काय लिहिणार तुम्ही, फायनल लेंथ. इनिशियल लेंथ ऑफ द सॅम्पल आपल्याला मिळालेली आहे, किती आहे, 251.28. बरोबर आहे. आपण इनिशियल लेंथ आपल्याला मिळाली आहे. इनिशियल लेंथ किती होती, 51.28. आपण इनिशियल लेंथ घेतलेली आहे. ओके, सो नाव हिअर वी नीड टू फाइंड आउट द फायनल लेंथ. सो दॅट विल बी फाउंड आउट. इथं आपल्याला फायनल लेंथ फाइंड आउट करायची आहे. इथं तुम्ही खोडून काय लिहाल, फायनल लेंथ लिहाल. ओके, सो लेट्स चेक हाऊ द फायनल लेंथ इज कॅल्क्युलेटेड. हे रिडिंग मिळाल्यानंतर आपण आपला कॉम्पोनंट बाहेर काढणार. ओके, यू कॅन सी द बकलिंग. असा आपला कॉम्पोनंट बक्कल झालेला तुम्हाला दिसतो. ठीक आहे, कॉम्प्रेस केल्यामुळे MS च्या बारची हालत काय झाली तुम्ही बघू शकता. नेक्स्ट वी आर गोइंग टू फाइंड इट्स लेंथ. आपण याची लेंथ फाइंड आउट करणार आहोत. ओके, वर्णनमध्ये ठेवून आपण लेंथ फाइंड आउट करणार. सो ॲज यू कॅन सी ओव्हर हिअर, आपला जो व्हर्नियर स्केलवरचा जो 0 आहे तो या 40च्या लाईनच्या जस्ट पुढं आहे. दिसतोय काय, दिस लाईन इज ऑफ 40. ही जी लाईन तुम्हाला दिसते ही लाईन आहे 40ची. या 40च्या लाईनच्या जस्ट पुढं आहे. सो द मेन स्केल रिडिंग विल बी इक्वल टू 40 पॉईंट असं लिहून ठेवा कुठेतरी. अँड नाव वी आर गोइंग टू सी विच एक्झॅक्ट लाईन इज गोइंग टू को लाईन विथ द व्हर्नियर स्केल रिडिंग. तुम्ही ज्यावेळेला या लाईन्स चेक कराल त्यावेळेला तुम्हाला दिसेल की ही जी लाईन आहे 8ची ती को लाईन झालेली दिसते बघा. ती लाईन आणि ही वरची लाईन को लाईन होते. सो यू विल टेक इट ॲज 40.80. इथे लक्षात, फायनल रिडिंग इथे जे तुम्ही लिहिणार फायनल रिडिंग दॅट विल बी इक्वल टू 40.80. लक्षात घ्या, आपण कॉम्प्रेस केलेलं आहे. सो लेंथ इज डिक्रीज्ड. लेंथ जी आहे ती कमी होणार आहे. सो हिअर द लेंथ विल बी इक्वल टू 40.80. इनिशियल लेंथ किती होती तुमची, 51.28. सो इनिशियल लेंथ वॉज 51.28. फायनल लेंथ इज 40.80. सो कॉन्ट्रॅक्शन विल बी 51.28 minus 40.80. दॅट विल गिव्ह यू द कॉन्ट्रॅक्शन. येते लक्षात. इथलं कॉन्ट्रॅक्शन तुम्हाला कसं मिळणार, इथली रिडिंग लेंथ ऑफ द सॅम्पल आणि इथली रिडिंग, त्या दोघांच्या मधलं तुम्ही डिफरन्स घ्याल and that will be your contraction. Then we'll find the compressive strain. Strain is what, contraction upon original length of the sample. Contraction ची व्हॅल्यू इथं मिळेल डिवाइडेड बाय ओरिजिनल लेंथ ऑफ द सॅम्पल. ओरिजिनल लेंथ आपली किती होती, 51.28. बाय डुईंग दॅट मॅथमॅटिक्स यू विल गेट द स्ट्रेन. लक्षात घ्या, स्ट्रेनला युनिट नसतं. सो दिस विल बी द युनिट लेस व्हॅल्यू ओव्हर हिअर. समजतंय. कॅल्क्युलेशन असे खाली करा.
टेबल ड्रॉ करून ह्या सगळ्या व्हॅल्यू लिहायला लागतील तुम्हाला वहीमध्ये. त्याच्या खाली कॅल्क्युलेशनसाठी जागा घ्या आणि कॅल्क्युलेशन करा. रिझल्टमध्ये तुम्ही लिहाल कॉम्प्रेसिव्ह लोड. ना कॉम्प्रेसिव्ह लोड हिअर व्हॉट इट वॉज 251.5 इंटू 10⁻³ न्यूटन ते लिहाल. देन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेसची व्हॅल्यू लिहाल आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेनची पण व्हॅल्यू जी मिळालेली आहे तिथं तुम्हाला ती सुद्धा तुम्ही लिहाल. ओके, सो दॅट विल कन्क्लूड आवर रिझल्ट. इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्टमध्ये काय लिहाल? इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्टमध्ये तुम्ही लिहाल द मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ऍक्टिंग ऑन द कॉम्पोनंट. काय सांगितलं? द मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस ऍक्टिंग ऑन द कॉम्पोनंट. जी व्हॅल्यू तुम्ही इथं लिहिलेली आहे स्ट्रेसची तीच लिहाल. त्याच्या खाली लिहा द मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह लोड ऍक्टिंग ऑन द कॉम्पोनंट. जो 251.5 इंटू 10⁻³ न्यूटन आहे तेच लिहायचं. ओके, सो मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस आणि मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह लोड या दोन गोष्टी लिहा आणि हे जे खाली लिहा याच्या खाली तुम्ही लिहाल खालच्या लाईनला फ्रॉम द रिझल्ट्स अँड द सॅम्पल वी कॅन ऑब्झर्व दॅट द बार ऑफ MS or the sample of MS has buckled. काय लिहिणार? फ्रॉम द ऑब्झर्वेशन्स we can conclude that or we can write that the bar of MS has buckled. buckled म्हणजे लेंथ कमी झाली आहे. BUCKLED. इथे इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट मध्ये लिहाल आणि फायनली इन कंक्लुजन मध्ये लिहा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. इथं वरती खाली तुम्ही मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस लिहिलं होतं, इथं फक्त कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ म्हणाल. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ इज जी स्ट्रेसची व्हॅल्यू आली होती तीच लिहाल. समजतंय? लक्षात घ्या. इन ऑल दिस 3 पार्ट्स रिझल्टमध्ये सुद्धा तुम्हाला स्ट्रेस लिहायचा आहे, इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्टमध्ये पण स्ट्रेस लिहायचा आहे आणि कन्क्लुजनमध्ये सुद्धा स्ट्रेस लिहायचा आहे. फक्त त्याला नाव देताना तुम्ही वेगळं द्याल. इथं त्याला तुम्ही म्हणाल फक्त स्ट्रेस, कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस. इथं म्हणाल मॅक्झिमम कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्टमध्ये आणि कन्क्लुजनमध्ये तुम्ही लिहाल कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. कन्क्लुजनमध्ये काय लिहाल? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. कन्क्लुजनमध्ये काय लिहिणार तुम्ही? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. युनिट असेल त्याचं Newton/mm². इथे लक्षात? ओके, सो दिस मच इज आवर एक्सपेरिमेंट नंबर 5. ओके, इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज आस्क. काही डाऊट असेल तर विचारू शकता. एक्सपेरिमेंट हा सोपा आहे. ओके, आय थिंक यू माइट हॅव अंडरस्टूड इट. ओके, गुगल क्लासरूमवरती हे तुम्ही एका वहीच्या पानावरती लिहून पोस्ट करायचं आहे. जे वेळेत पोस्ट करतील त्यांना चांगले मार्क दिले जातील. ओके, सो दॅट्स ऑल फॉर टुडे. थँक्यू.